ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. तर आज आपण विभूती पादांमधली मागची 10 सूत्र पाहिली. आज आपण 11व्या सूत्राला प्रारंभ करीत आहोत. तर ते सूत्र कसं आहे? सर्व अर्थ तैकाग्रतयो क्षयोदयो चित्तस्य समाधी परिणाम. याच्या सर्व अर्थता हा पहिलादा शब्द आलेला आहे. विक्षिप्त चित्त म्हटलं तर एकाच वेळी विभिन्न विषयाच्या मध्ये चित्त प्रवेश करते. एकाग्रता म्हटलं तर एकाच विषयाच्या मध्ये चित्त टिकून राहते. ज्यावेळी चित्ताची सर्व अर्थता नष्ट होते आणि त्याच्यात उदय होणारी वृत्ती, टिकून राहणारी वृत्ती एकच असते, त्यावेळी त्याला समाधी परिणाम म्हटला जातो. म्हणजे एकच एकाग्रतेच्या पुढची गोष्ट एक एक परिणाम त्याला अनुकूल असतो. त्या समाधी कालामध्ये सर्व अर्थ जे आहे, सगळे मधात ज्या वृत्ती येतात त्या पूर्ण दबून जातात आणि एकाग्रता प्रवृत्ती प्रबल होते. या एकाग्रतेच्या या परिणामाला समाधी परिणाम असं म्हटलेलं आहे. म्हटलं तर एकच वृत्ती पुन्हा 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 येत राहते. ती टिकून तर राहत नाही, प्रत्येक वृत्ती बदलतच राहते, पण एकाच विषयाची वृत्ती असते. म्हणून तो जो परिणाम आहे समाधी परिणाम आहे. आता 12वं जे सूत्र आहे, ततः पुन्हा शांतोदितो तुल्य प्रत्ययो चित्तस्य एकाग्रता परिणाम. मागच्याच विषयाला धरून आहे ते. समाधी अवस्थेत जेव्हा आपण असतो त्यावेळी चित्ताची जी विक्षिप्त अवस्था असते, म्हणजे प्रत्येक वृत्ती नवीन नवीन विषय घेऊन येते, ती ज्यावेळी समाधी अवस्थेमध्ये येत नाही, संपते, दबून जाते, तिला चित्ताची एकाग्रता म्हणतो. चित्तात एकाच विषयाच्या वृत्ती निर्माण होतात, शांत होतात, पुन्हा त्याच उदय पावतात, पुन्हा त्याच्यातच जातात. म्हणजे त्या प्रत्येक वृत्तीची समान वृत्ती आहे, ती म्हणजे परमेश्वराचं साधन, परमेश्वर प्राप्ती. म्हणजे अशा वृत्तीला त्या काळात चित्ताच्या एकाच विषयाच्या मध्ये निरंतर तेच विषय राहते. तरीही पण असं जरी असलं, चित्त हे त्रिगुणांना बनलेलं आहे. म्हणून मधात ते जे रजोगुण किंवा तमोगुण प्रवेश करतात, त्यावेळी त्याला सावध राहावं लागतं की हा विषय बदलू लागलेला आहे. विषय बदलला तर एकाग्रता संपली. मग त्या ठिकाणी उदय होणारी आणि अस्त पावणारी, पुढे येणारी एकच पाहिजे वृत्ती. हा क्रम चालू आहे तोपर्यंत चित्ताच्या मध्ये एकाग्रता असते. जेव्हा चित्ताची एकाग्रता संपते, समाधीचा भ्रंश होतो, तेव्हा चित्ताची विक्षिप्त अवस्था पुन्हा येते. म्हणून विक्षिप्त अवस्थेत आपलं चित्त जाणार नाही याची दक्षता योग्यानं घेतली पाहिजे. त्याच्यानंतर आता 13वं सूत्र आहे, एतेन भूत इंद्रियेषु धर्म लक्षणावस्था परिणाम व्याख्यातः. याच्यात काय आहे? असंप्रज्ञात समाधी किंवा तिला निरबीज समाधी म्हणतो. चित्ताच्या मध्ये सगळ्या वृत्तींचा निरोध होतो, नवीन वृत्ती त्यात येतच नाही. अशा वेळी जर नवीन वृत्ती आली तर बदलला विषय. म्हणून संप्रज्ञात समाधीमध्ये साक्षात्कार वृत्तीचं ज्ञान असते.
पण असंप्रज्ञा समाधीच्या मध्ये तेही नसते. कारण आत्मा जो आहे आपल्या स्वतःच्या रूपात असतो. कोणता आहे सूत्र? तदा द्रष्टु स्वरूपी अवस्थानम. एकाग्र वृत्तीच्या अगोदर ज्या क्षिप्त मूढ विक्षिप्त वृत्ती आहेत त्याला व्युत्थान वृत्ती असं म्हटलं, म्हणजे प्रकट होणारे आहेत. असंप्रज्ञा समाधीच्या अपेक्षेनं एकाग्रता वृत्ती सुद्धा व्युत्थानच आहे. कारण त्याच्यापेक्षा पुढे खोल जाऊ लागलेले आहोत. म्हणून असंप्रज्ञा समाधीमध्ये एकाग्र वृत्तीचाही निरोध होतो. समस्त वृत्तीचा निरोध झाला तरी पण संस्कार राहतात. ते वृत्ती रूप नसतात, पण ते शिल्लक राहतात. कारण संस्कार वृत्ती रूपात नसतात, वृत्ती संपलेल्या असतात. म्हणून ते उदय पाहू शकत नाही. म्हणून निरोध अवस्थेत चित्ताची जी अवस्था असते तीच पुढे प्रत्येक क्षणाला निर्माण होत राहते. म्हणून तिला निरोध परिणाम असं म्हटलेलं आहे. निरोध संस्काराची परंपरा सतत चालू राहिली तोपर्यंत प्रशांत एकरस प्रवाह चालू राहतो. तिला समाधी परिणाम असेही म्हणतात. त्याच्यानंतर आहे त्याच्यामधला धर्म परिणाम. काय येतेन भूतेंद्रियेषु धर्म लक्ष धर्म लक्षणावस्था परिणामा व्याख्याता म्हटले. आता धर्म परिणाम कशाला म्हणतात? माती आहे, त्याचा चिखल केला, चिखलाचा गोळा केला, त्याला चाकावर ठेवलं कुंभाराच्या आणि त्याने फिरवलं तर त्याचा कुंभ तयार होतो, म्हणजे मडकं तयार होते. त्याचप्रमाणे त्याला मोडलं, पुन्हा त्याची गाय केली, बैल केले, गणपती केले, अशा अनेक मूर्ती तो कुंभार तयार करू शकतो. परंतु मूळ जी वस्तू आहे, उपादान कारण जे आहे ते मातीच आहे. मातीच ही रूप धारण करू लागलेली आहे. आणि ही जी माती आहे ही कधी बदलत नाही. ती द्रव्य रूप आहे, त्याला धर्मी असं म्हटलेलं आहे. हे सर्व आकार आहेत वेगवेगळ्या वस्तूंचे, त्याच्यामध्ये मुख्य जे तत्व असते ते समजलं पाहिजे. एका धर्माचा आकार बदलला दुसरा धर्म तयार होतो, तोही आकार बदला तर तिसरा आकार तयार होतो, असं चालू राहते. परंतु मातीत काही बदल होत नाही, माती मातीत असते. त्याच्यानंतर धर्म लक्षण परिणाम आहे. प्रगट होणार नाश होणार ते धर्म आहेत, हे बदलतच राहतात. परंतु त्या ज्याच्यावर धर्म आहेत तो जो धर्मी तो कधी बदलत नाही. म्हणून चिखल माती याच्यात काही फरक पडत नाही, त्याला आकार फक्त बदलत जातो. म्हणून म्हटलेलं आहे की धर्म लक्षण परिणाम आहे. त्याच्यानंतर धर्मी लक्षण परिणाम काय आहे? घट म्हणजे मडकं तयार होण्यापूर्वी हा जो घटाचा आकार आहे ते चिखलात असतो, त्याला अनागत धर्म परिणाम म्हणतात. मागत आणखी प्रगट झालेला नाही. आणि ज्यावेळी ते माती घट तयार झाला की त्याला वर्तमान लक्षण म्हणतात. आणि पुन्हा तो घटाकार मातीत मिळून गेला तिला अतीत लक्षण परिणाम म्हणतात. म्हणजे वर्तमान काळात जी वस्तू आहे त्याच्या पूर्वी ती भूतकाळात होती, त्या याच्यामध्ये पुढे होणारच आहे. अशी 3 लक्षणं त्याच्यात आपल्याला लक्षात येतात. म्हणून त्याचप्रमाणे अवस्था परिणाम आहे. घट आहे, जुना झाला, तुकडे झाले, पुन्हा माती झाली, हे अवस्था परिणाम आहे. वर्तमान लक्षण परिणाम आलं की मागच्या कारणातून बाहेर आलेला आहे, पण अप्रगट असलेला घट प्रगट झाला की त्याला वर्तमान म्हणतो आपण. त्याला भाजला आणखी बदल झाला. काही दिवस राहिल्याच्या नंतर त्याचा जो दृढपणा असतो तो हळूहळू हळू कमी होऊन जातो. हे परंतु लक्षात येत नाही. ही अवस्था परिणाम आहे. आपण बघतो घेतलेली प्रत्येक वस्तू नवी असते. किती दिवस तुम्ही जरी त्याचा वापर केला नाही तरी विशिष्ट कालाच्या नंतर ती वस्तू जीर्ण होते. म्हणून म्हणतो नवीन आलेला माल आहे का कपड्याचा आता दिवाळीला
मागचाच आहे. कारण आपल्याला माहित आहे, जरी वापरलं नाही तरी नैसर्गिक दृष्ट्या प्रत्येक क्षणाला प्रत्येक वस्तूच्या मध्ये बदल होतच असतो आणि हा बदल शेवटी नाशाकडे जाते. म्हणून जी वस्तू स्थिर आहे तो परमपिता परमात्मा ब्रह्मच आहे. त्याच्याने विश्व तयार होते, जात, आकार बदलते, हे तरी कुठं जाते, तिथंच राहते. म्हणून आता चित्ताचे परिणाम आहेत काय, अपक्षिप्त, मूढ, विक्षिप्त हे पाहतो आपण. आणि त्याच्यानंतर एकाग्रता ज्यावेळी येते तेही काय राहते, ती सर्व अर्थता त्याला म्हटलेला आहे. म्हणजे अनेक विषय त्याच्यामध्ये येत राहतात. समाधीच्या पूर्वी एकाग्रता ती स्थिर राहते. त्यावेळी चित्ताचा जे सर्व अर्थता जे आहे ते दबून जाते. आता तेच विषय येतात त्याच्यामध्ये. मग एकाग्रता धर्म निर्माण होतो. चित्ताच्या मध्ये चित्त जे आहे, धर्मी जे आहे ते सारखंच राहते, त्याचे धर्म बदलून जातात. म्हणून एकाग्रता जो आहे त्याच्यावर दुसरा परिणाम आहे, दुसरा धर्म उत्पन्न होतो. म्हणून त्याला धर्म परिणाम म्हटलेला आहे. चित्ताचं लक्षण, अवस्था या समजायला पाहिजे. जोपर्यंत चित्तामध्ये एकाग्रता धर्म आहे, तो चालू आहे, चित्ताची एकाग्रता आहे, ही गोष्ट ठीक आहे. आणि अनागत लक्षण परिणाम काय आहे आणखी आलंच नाही, पुढे येणार आहे. त्याचा प्रादुर्भाव पुढे होणार आहे. किंवा आता जे आहे ते वर्तमान परिणाम आहे, वर्तमान लक्षण परिणाम. आणि पुढे येणार जे आहे ते अनागत आहे, माहित नाही ते. आणि मागे गेले ते अतीत झालं, संपलेलं आहे. असा चित्ताचे जे लक्षण आहेत, अवस्था आहे, ते आपण पाहत राहिलं पाहिजे. चित्ताचा धर्म व लक्षण परिणाम निरोध संस्कार आहे. म्हणजे निरोध होईल चित्ताचा. ज्यावेळी निरोध संस्कार नव्हता त्यावेळी तो निरोध कशात होता, अनागत लक्षणात होता, आलाच नव्हता तो निरोध संस्कार. आता प्रादुर्भूत झाला, काय झालं ते वर्तमान काळात आलं, वर्तमान लक्षण म्हणतात. आणि काही नंतर समाधीच्या नंतर, समाधी भंग पावल्याच्या नंतर हा जो निरोध संस्कार आहे तो अतीत लक्षण होऊन जातो, म्हणजे संपलेला असते. त्या अशा तीन वस्तू भविष्य काळात आहे, वर्तमान काळ येते आणि पुन्हा भूतकाळात जाते. असं चालूच असते सतत. फक्त आपलं काम त्याला बघत राहणं. ही अवस्था ज्याच्यावर होतात ती वस्तू आपण आहोत. म्हणून असंप्रज्ञात समाधीच्या मध्ये चित्ताची जी अवस्था राहते त्याच्यात जे परिणाम होतात, वर्तमान लक्षण परिणाम पाहिला आपण. त्याच्यात निरोध समाधीचा भंग झाला की ते संपून जात. निरोध संस्कार जे असतात ते दृढ झालं पाहिजे. परंतु किती दिवस दृढ राहणार ते, काही कालाच्या नंतर ते सुद्धा दुर्बल होतात. आणि परंतु जोपर्यंत सारखं एकसारखं एकच चित्तामध्ये राहते प्रवाह, तिला प्रशांत प्रवाह असं म्हटलेलं आहे. ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. आपल्यात आता कोणता प्रवाह चालू आहे, त्या प्रशांत प्रवाहातच अवस्था परिणाम असं म्हटलेलं आहे. अशा अर्थीने आपण बघत जाऊ लागलो की आता आता भूतांच्या मध्ये सुद्धा तीन परिणाम आहेत. माती झालं, चिखल झालं, घट झाला, जीर्ण झालं, नाश झाला. हे धर्म परिणाम आहे, नष्टच होत जातात. देहाचं सुद्धा तसंच आहे. लक्षात येते का, आपण बाळ जन्मलं, पुन्हा बाल झालं, बालक झालं, किशोरावस्थेत आलं, तरुण झालं, वृद्ध झाले, शेवटी मृत्यू पाहिजे. ही अवस्था आहे. परंतु अवस्था केव्हा बदलते हे लक्षात येत नाही. इतक्या सूक्ष्मतेनं त्याच्यात बदल होत राहतो. इंद्रियामध्ये सुद्धा तसे तीन परिणाम आहेत. डोळ्याला लाल रंग दिसू लागलेला आहे, निळा दिसू लागलेला आहे, पिवळा दिसू लागलेला आहे, ते चक्षुचे धर्म परिणाम आहेत. अशा प्रत्येकाच्या असेच आहे, जसे याच्यात आहे तसं. म्हणून आता 14व्या सूत्रात काय सांगितलेलं आहे, शांतोदितावे पदश्च धर्मानुपाती धर्मी, मूळ तत्व एकच आहे. कालक्रमाच्या मध्ये त्याच्यात या वस्तूवर अनेक रूप धारण केल्या जातात. जसं माती आहे, पाणी टाकले की चिखल होतं, चिखल झालं की उंडा करतात,
मग त्याला विशेष आकार येण्यासाठी कुंभार काय करतो, चाकावर ठेवतो, मग ते तयार होतं. ते असं चालू राहते. हे जसं आपल्याला दिसते त्याचप्रमाणे आपल्या शरीराच्या मध्ये सुद्धा असा बदल होत राहतो, परंतु आपल्या लक्षात येत नाही. जसं ते मडकं फुटलं तर पुन्हा माती होते. आकार भिन्न झाला पण माती मातीच राहते. त्याप्रमाणे आपल्यामध्ये सुद्धा काही गोष्टी अतीत राहायला गेल्या मागे. आता आता 80-90 वर्षाच्या माणसाचं तर बालपण कुठे गेलं, झालं अतीत झालं. ते तरुण पण काय झालं, अतीत झालं. आता वृद्धपण आहे. आता सध्या आम्ही वर्तमान काळात आहोत. शांत झाल्या, उदित झालं, वर्तमान काळ येतात वस्तू. आणि आता अनागत काय आहे, पुढे होणार आहे. आता पुढे काय होणार आहे ते सुद्धा लक्षात येत नाही. मग असा जो क्रम आहे, एकानंतर एक एकानंतर एक जगातल्या प्रत्येक वस्तूमध्ये असा बदलच होत राहतो. हा किती दिवस टिकून राहणार आहे त्याच्यावर त्याचं मूल्य राहिलेलं असतं. लाकडाचं केलं, लोखंडाचं केलं, कोणतं जास्त वेळ टिकते? लाकडाचं केलं पण पाण्याचा संपर्क आला तर लवकर कुजून जाते. लोखंडावर तेवढं होत नाही. लोखंड काही दिवसाला ते कुजून जाते. पण असा जो क्रम आहे, क्रमान्यत्वम परिणामान्यत्वे हेतु, एकच धर्मी आहे. त्याचे धर्म लक्षण आहेत, अवस्था आहेत, रूप आहे, असे खूप रूप त्याच्यात दिसतात. मग क्रमानं या क्रमाच्या भिन्नता जी आहे ती आपल्या लक्षात येत नाही. जर क्रमात जर भिन्नता आली तर त्याचा फरक पडतो. तो घटाचा अनागत भाव, वर्तमान भाव, अतीत भाव ते आपल्या लक्षात येते. म्हणून याला लक्षण परिणाम, हे सगळे लक्षण परिणाम आहेत, जवळपास सारखंच आहे. ते नव होते, जीर्ण होते, नाश पावते. जसं आपला षड विकार आहेत ना, जन्मते, राहते, तरुण होते, वृद्ध होते आणि मरण पावते. हे शरीराचे गुण आहेत, षडविकार म्हटलेले आहेत. त्याचप्रमाणे आहे. म्हणून निरोध वृत्तींचा सुद्धा निरोध होऊन जातो. ज्यावेळी निर्भीड समाधीमध्ये जातो, निरोध करणाऱ्या वृत्तींचाही निरोध होतो. त्याला चित्ताचा परिणाम म्हटलेला आहे. त्याचप्रमाणे काय होते, आपण चांगले असा, वाईट असा, साधू असा, संत असा, महात्मा असा, दुष्ट असा, पुण्यवान असो, पण तुम्हाला दोन गोष्टी घडतात. एक धर्मानं वागता, नाहीतर अधर्मानं वागता. धर्मानं पुण्य होते, अधर्मानं वागलं तर अपुण्य म्हणजे पाप होते. तो येत नाही. तुम्ही म्हटलं आम्ही काही करणार नाही तरी तर काहीतरी घडतच राहते. असं ज्या प्रकार आपल्या जीवावर, आपल्या चित्तावर असे संस्कार होतात. तुम्ही शांत बसलात तरी होतात. म्हणून हे जे आता तुम्ही जंगलात जरी बसला, वरून विमान चाललं, तुम्हाला ऐकू येते. ऐकू आलं की वाटते बा कुठलं विमान असेल, भारतीयांचं आहे का आणखी कशात आहे. चित्तात सुरू होते ते, म्हणून संस्कार होत राहतात. म्हणून हे जे चित्त त्रिगुणात्मक असल्यामुळे या गुणांचा स्वभाव चंचल आहे. कायमच सत्वगुणच राहत नाही. त्याचा तमोगुण निर्माण होईल, रजोगुण निर्माण होईल. सारखा तमोगुणच राहतो का? नाही, त्याच्यात सत्वगुण येतो. म्हणून जीवन जे आहे अशा प्रकाराने चालू आहे. प्राण धारण करणं, श्वास घेणं आणि प्रश्वास सोडणं, आणि हाता पायानं काहीतरी क्रिया करणं, आणि सगळं करण्याकरता आपल्या शक्ती पाहिजे ना. ती शक्ती असतेच आपल्यामध्ये. म्हणून परिणामत्रये संयमातीता अनागत ज्ञानम. जेव्हा योगी ज्या वस्तूच्या संबंधी बघतो, वाचतो, पाहतो, काय होते मग त्यावेळी परिणाम घडत राहतात. आपला संयम जो आहे त्या एका विशिष्ट पद्धतीवर तुम्ही ठेवलात. आता संयम झाले ना तुम्हाला, धारणा, ध्यान आणि समाधी या तीन गोष्टी ज्या वस्तूवर, ज्या लक्ष्यावर तुम्ही टाकाल तो संयम आहे. संयम धारण झाल्याच्या नंतर ध्यान समाधीमध्ये गेलात की त्याचे परिणाम साक्षात्कार होतो. त्याला ती वस्तू आपल्या लक्षात येते.
कशापासून बनलेली समजते, ज्या ज्या अवस्थेतून आपलं चित्त चाललेलं असते. एका क्षणाच्या मध्ये आता चाललेली वस्तू भूतकाळात जाते, वर्तमान काळातली वस्तू भूतकाळात गेले की भविष्य काळातले नवीन येते. म्हणजे काय, वर्तमान जे आहे भूत होत आणि पुन्हा पुढचं भविष्य वर्तमानात येतं. हे कसं आहे, हे सारखं चालूच आहे, कुठं थांबत नाही. जसं माती आहे, चिखल आहे, गोळा आहे, मडकं झालं, वाळलं, भाजलं, परिपक्व झालं, त्याच्यानंतर घर परिपक्व झाला म्हणजे साक्षात्कार झाला. प्रत्येक वस्तूच्या मध्ये ह्या गोष्टी आहेतच, परंतु कालावधीनंतर मडकं फुटून जाते, तुकडे होतात, त्याचे धर्म बदलतात. माती तीच आहे, पण परिणाम व्यवहार थोडंच होतो मातीमुळं, आकारानं तयार होते. प्रत्येक वस्तूचा मग त्याचं धर्म लक्षण, धर्म असते, लक्षण असते, अवस्था असतात. हे सगळ्याचे विवरण आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणून अनागत आलं नाही, आणखी भविष्य काळात अनाधिक आगत आलंच नाही. मग आलं काय झालं, ते वर्तमान झालं. वर्तमान राहते का सारखं, ते अतीत मध्ये जाते. म्हणून कारण वस्तूचे जे परिणाम आहेत, संयम केल्यानं त्या विषयाचं अनागत, वर्तमान आणि अतीत या अवस्थेचं ज्ञान तयार होते. त्या अवस्था आपल्या यथार्थ ज्ञानात तयार होते. काय, त्याच्यावर संयम केला तर. पुढे आता आहे पुढचं सूत्र जे आहे, शब्दार्थ प्रत्यया नवितरेत्राध्यासात संकरत तत्प्रविभाग संयमा सर्वभूतरूत ज्ञानम. आता याच्यात काय, शब्द, अर्थ आणि प्रत्यय. शब्द म्हणजे आता समजा गाय शब्द आहे, गाय शब्द. ज्यांनी आयुष्यात गायच पाहिली नाही त्याला काय अर्थबोध होतो का? अर्थबोध होत नाही. परंतु ज्यांनी गाय पाहिलेली आहे आणि सांगितले की ही गाय आहे, त्याला समजते. गाय पाहिली परंतु त्याचं गाय शब्द त्याला माहिती, तर गाय उच्चार त्याला काही समजणार नाही. परंतु सर्वसामान्य माणसाच्या मध्ये काय आहे, तिन्ही एकच समज, शब्द, अर्थाने ज्ञान यांचा संकर होतो. म्हणजे एकच वाटायला, गाय गाय एक शब्द आहे, गाय एक प्राणी आहे, हे आपल्याला सर्वसामान्य माणसाच्या लक्षात येत नाही. पुढे तीन घटक आहेत त्याच्यामध्ये. याच्यावर, या सूक्ष्म विषयावर संयम जर केला तर त्याला साक्षात्कार होतो. कशाचा साक्षात्कार होतो त्याला, की बाबा हे जे शब्द आहे, हे हा शब्द गो आहे, एका प्राण्याचं नाव आहे. त्या प्राण्याचं ज्ञान त्याला व्हायला लागतं आणि त्याच्यावर तुम्ही त्या शब्दावर तुम्ही संयम केलात, काय होते मग, संयम केलं तर आपला अनुभव वाढतो आणि ध्वनी झालं की ते समजते. काय, जसं गाय म्हटले की समजलं, तसंच तुम्हा त्या शब्दावर जास्त जर संयम केलात, पशु पक्षी यांच्या तोंडातून निघणाऱ्या ध्वनीवरून तो काय बोलत आहे ते समजते. आता आपणालाही समजते बघा, आपण तो कावळा काव काव करू लागला सारखा घरावर, आता कोणतरी पाहुणे येणार आहे. ज्ञानेश्वर माऊलीचं सुद्धा तेच आहे ना, उडू उडले काऊ जे आहे ना, ते सांग कोणीतरी येणार आहे, भविष्य सांगू लागलं माऊलीला. म्हणून शरीराच्या मनात काय आहे त्याचं ज्ञान होऊ शकते. त्याच्या घरात कुत्र मांजर असेल तर ते मांजर ओरडले की समजते याला खायला काहीतरी द्यावं लागते. कुत्रा आपल्या समोर येऊन उभं राहिलं, आपल्या लक्षात येते आपल्यावर प्रेम करू लागलेला आहे. मग ह्या गोष्टी शब्दाच्या ज्ञानावर अवलंबून आहेत. संस्कार साक्षात्करणात पूर्वजाती ज्ञानम. आता हे जे संस्कार आहेत त्या संस्कारावर तुम्ही जर संयम केलात, वासनारूप संस्कारावर जर परिणाम तुम्ही जर केलात, ध्यान केलात, मग काय, वासना अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश या क्लेशापासून वासना निर्माण होतात.
धर्म अधर्माचा संस्कार आहे. त्याच्यामुळे काय होते, जाती आयु भोग हे फल प्राप्त होतात. तुम्ही पाप केलेला आहे का पुण्य केलेलं आहे कशावरून समजायचं, आज तुमची अवस्था आहे त्याच्यावरून समजायचं. म्हणून म्हटलं संस्कार साक्षात करणार. आज तुमच्या समोर तो माणूस कसा वागतो आहे त्याचं जर तुम्ही निरीक्षण केला तर पूर्व जाते ज्ञानम, त्याच्या पूर्व जन्माचं कथन झालं होते. पूर्व जन्माचं ज्ञान होते, विभूती होते ती. म्हणून म्हटलेलं आहे की एखाद्या माणसाच्या वागण्यावरून पूर्व जाती कोणती आहे ते समजते. जसं झाडाला फुलं आले, फळ लागले की ते कशाचं झाड आहे जसं समजते, तसं तुमच्या वागण्यावरून बोलण्यावरून तुम्ही पूर्व जन्मात कोण होता ते समजते. माणूस वाघासारखा आहे तो माणूस, त्याच्यात धैर्य आहे, झडप घालते ते वाघासारखा आहे म्हणतो. त्याचप्रमाणे पुढे म्हटले प्रत्ययस्य परचित्त ज्ञानम, हा जो संयम आहे, संयम म्हणजे विशिष्ट प्रकारची शक्ती चित्तामध्ये निर्माण होते, तिला संयम म्हणतात. कशानं, धारणा ध्यान आणि समाधी. ती जर तुम्ही ज्याच्यावर लावलात, आता याच्या 19व्या सूत्रात सांगितलं प्रत्ययस्य परचित्त ज्ञानम, दुसऱ्याची आकृती पाहिलं, रूप पाहिलं, त्याचं कथन पाहिलं, त्याच्यावर तुम्ही संयम केला, योग्याला परचित्त ज्ञान होत. म्हणून परचित्त ज्ञान ही विभूती आहे. म्हणून म्हटलेलं आहे त्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही. दुसऱ्या आपण सामान्य माणसं सुद्धा ओळखतो, हा आला ना आता, हा आपला पैसे मागण्यासाठी आला, आपण पैसे घेऊन आलो 2-3 महिने झालं, आता दिलं नाही, आता ते आपली उधारी मागायला आला न बोलता समज. त्यानं मला वा मी दुसऱ्या कामासाठी आलो हो, उधारी मागायला आलो नाही. ते बरं वाटते, परंतु पहिल्याचा त्याचा अंदाज बरोबर असते. त्याचप्रमाणे प्रत्येक विषयाच्या मध्ये आपण जर संयम केला तर त्या विषयाचं नीट ज्ञान होतं. म्हणून परंतु त्याच्यामध्ये न तस्य आलंबनम तशा विषयी भूतत्व, परंतु त्याच्या संबंधित दुसऱ्या ज्या वस्तू आहेत त्याच्यावर तुम्ही अवलंबन केला नाही, संयम केला नाही, तर त्याचं ज्ञान, त्याच्या चित्ताच्या धर्माचा साक्षात्कार होत नाही. ज्याच्यावर तुम्ही चित्त स्थिर केलेला आहे, ज्याच्यावर तुम्ही संयम केलेला आहे, त्याचंच ज्ञान होतं. म्हणून ज्या आलंबनावर तुम्ही चित्त स्थिर कराल त्याचा साक्षात्कार होतो. अशा रीतीनं आपण आज 20व्या सूत्रामध्ये आलो, ते संपलं. तुम्ही ज्याच्यावर आलंबन, जे आलंबन केलात, तुम्ही पांडुरंगाचं मूर्तीचं आलंबन केलात तर तुम्हाला मध्ये महादेवाचं मूर्तीचं आलंबन येऊ नये, कारण ते बेकार गोष्ट आहे. जरी असेल तरी या ठिकाणी तुम्ही शंकराचं ध्यान करू लागलात आणि मधाचं पांडुरंगाचं ध्यान आलं, दत्तात्रयाची मूर्ती दिसू लागली, तर ती एकाग्रता होत नाही. म्हणून तुम्ही जे निवडलेली वस्तू आहे त्याच्यावर तुम्ही पूर्ण संयम केला पाहिजे. तुमच्यातली शक्ती, त्याच्या ती शक्ती कशाने तयार होते, धारणा ध्यान आणि समाधी, हे 3 एकत्र आले की तुमच्या चित्तामध्ये एक शक्ती तयार होते, तिला संयम म्हटलेला आहे. ते तुम्ही ज्याच्यावर लाभाल ते आलंबन तुम्हाला पूर्ण रूपानं प्रगट होते. तर अशा रीतीनं आपण 20 सूत्रापर्यंत आलो. आता तुम्हाला 31वं सूत्र सोपे आहे. आपलं शरीर आहे, काय रूप संयमात तुम्ही तुमच्या शरीरावर संयम केला तर ग्राह्य शक्ती स्तंभे, तर ती जी शक्ती आहे प्रगट होण्याची, चक्षु प्रकाशा संपयोगे अंतर्धानम, त्या तुम्हाला अंतर्धान होऊ शकते. तुमच्यात काही बदल होत नाही, पण तुम्ही ज्या शक्तीनं दुसऱ्याला दिसता ती शक्ती ओढून घेतल्या जाते, तिला अंतर्धान होतं. ती वस्तू नष्ट होत नाही, फक्त ते दुसऱ्याला दिसता, ते दिसत नाही. जसं सूर्य आहे, सूर्याच्या पुढे ढग आले, सूर्य दिसत नाही, त्याप्रमाणे हे दुसऱ्याला दिसण्याचा गुण आपल्या शरीरात आहे. काय रूप संयम मात, त्याच्यावरच तुम्ही संयम केला तर ग्राह्य शक्ती स्तंभे, ते ग्राह्य शक्ती तुमच्या त्यात थांबते. मग चक्षु प्रकाशा संप्रयोगे अंतर्धानम, मग दुसऱ्याचे चक्षु जे आहेत
ते तुम्हाला ओळखू शकत नाही असंप्रयोग होतो. असं 31व सूत्र आहे. ही 5वी विभूती आहे. आता त्याच्या पुढे 22व सूत्र आहे. सोपक्रमम निरुपक्रमचे कर्म तत संयमात परात मरिष्ठेभ्यो. याच्यात काय मग उपक्रम आहे. उपक्रम म्हणजे सुरू करणं. सोपक्रम ज्या कर्म तुम्ही सुरू केलात त्याचं विशेषण आहे. चालू आयुष्याच्या मध्ये आपण जे भोग्य कर्माचा भोग घेऊ लागलेला आहोत, अधिक त्याचा जर भोग घेतला आणि थोडे भोग जर शिल्लक राहिले तर त्याचा एक विशेष शिल्लक राहील, त्याचे विशेष कर्म होतो. त्याला त्याला सोपक्रम असं म्हणतात. फल भोगणं झालं, खूप झालेले आहेत, थोडं राहिलेलं आहे, त्याच्यावरच ठेवलेलं आहे. कर्माचं फल जे उरलेलं आहे ते किती उरलेलं आहे त्याच्यावर त्याचे असे सर्वसामान्य माणसाला समजतच नाही ना. म्हणून जास्त फल भोगायचं राहिलं असेल तर त्याला निरुपक्रम म्हटलेला आहे. त्याचा भोग झाला, निरंतर चालू राहतो. हा क्रम कधी बदलत नाही. एक झालं की दुसरं. त्याच्यावर जर संयम केला योग्यानं त्याला सिद्धी प्राप्त होते. कशाची सिद्धी प्राप्त होते तर त्याला आपला मृत्यू कधी होणार आहे त्याला समजते. त्याला मृत्यूला अपरांत असा शब्द आहे. सोपक्रम निरुपक्रमांचे कर्म तत संयमात परांत ज्ञान मरिष्ठेभ्यो. त्याला अपरांत म्हटलेला आहे, मृत्यूला अपरांत म्हटलेला आहे. आता अशा रीतीने हा शब्द वैदिक साहित्यामध्ये मिळते. परांत हा शब्द आहे. ज्यावेळी जगाचा प्रलय होतो, आधी दीर्घकाळ पर्यंत देहावसान झालंच नाही, त्याला अभिव्यक्त करण्याकरता असे शब्द वापरतात. म्हणून जीवनमुक्त व्यक्तीच्या मृत्यू काळाच्या मध्ये हा देहाचा त्याग होतो केव्हा तरी. म्हणून साधारण संसारी पुरुषाचा मृत्यू काळ अपरांत कालच असतो. म्हणून अशा सिद्धी प्राप्त करून घेणारा योगी पूर्ण आत्मज्ञानी होऊ शकत गुंतून जाते. याचं मरण कधी, याचं मरण कधी, किंवा लोकांनी आपल्याला मोठा मनुष्य व्हावं म्हणून त्यानं वागू लागला, त्याच्या पुढे संकट निर्माण होतात. आध्यात्मिक अरिष्ट आहे. हे कसं समजायचं? कान बंद केल्याच्या नंतर योग्याला आपणाला नाही, त्याला जर ध्वनी ऐकवायला आला नाही तर त्यानं समजते आपला मृत्यू आता जवळ आलेला आहे. डोळे बंद केल्याच्या नंतर विविध प्रकाश दिसतात, ठिणग्या दिसतात, त्या जर त्याला दिसला नाही त्यानं म्हणते आता योगी आपला मृत्यू काळ जवळ आलेला आहे. अशाच प्रकारे काही संसारी माणसं सुद्धा आपलं मरण सांगतात. म्हणून अधिभौतिक अरिष्ट, अधिदैविक अरिष्ट, परंतु हे सगळ्या ज्या सिद्धी आहेत या साधू संत महात्म्या ज्ञानी पुरुषासाठी संकट आहेत. त्याच्या ज्ञानाच्या माग लागू नये म्हणून अधिदैविक अरिष्ट असतात. काही जणांना स्वर्गातच दृश्य दिसायला लागतं, त्या योग्याला आपणाला नाही. तर स्वर्गातच दृश्य दिसलं की त्यानं म्हणते आता आपला मृत्यू काळ जवळ आलेला आहे. म्हणून यमदूत दिसायला लागतात, ते आपणाला नाही. आपणाला दिसतात ते सहज आपल्या चिंतनातून दिसतात. म्हणून योग्यानं जर त्याच्यावर संयम केला तर त्याला त्याचं ज्ञान होते. म्हणून असे अरिष्ट जे आहे ते अरिष्टाचं ज्ञान त्याच्या जर माग लागला योगी तर त्याला समाधी प्राप्त झालेली कमी होऊन जाते. म्हणून त्याच्या माग न लागता जे सर्वसामान्य जीवनामध्ये आनंद आहे तो आनंद समाधी आवश्यक प्राप्त करून घ्यावा. तर आता असं आतापर्यंत आपण 22 सूत्र पाहिलेत. आता पुढची आहे 23व्या सूत्रापासून सुरू करू. किती वेळ राहिला आता? संपत आला. 2 मिनिट राहिले. 2 मिनिट आहेत. तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर विचारा.